नमस्कार. मी शिवाजीराजे आणि शाहू महाराज. सुरुवातीला मी शाहू महाराज बनण्याचा प्रयत्न केला होता. गणपतीची आता मी गणपतीची आठवण काढून तुळशीचा फोटो आज पोस्टवर टाकला आहे. हा आज माझा यूट्यूबवरचा पहिलाच दिवस आहे. थोड्या थोड्या चुका होऊ शकतात, माफी असावी. मी प्रोफेशनल नाही. टॉपिक खूप आहेत. जवळपास 4 वर्षापासून यूट्यूब उघडायचं होतं. आज हिंमत केली मी. शिवाजी महाराज हे माझ्या अंगात येतं. तसं शिवाजी महाराज हे आपल्यापासून दूर का असतात? आपण किल्ल्यांवरती जातो. किल्ल्यांमध्ये काय आहे काय नाही ते सगळं पाहतो. शेवटी आपण रिकाम्या हाती का पोहोचतो? त्यांची शिदोरी आपण का नाही घेऊन येत? त्यांच्या तोफेला हात लावतो आपण फक्त, पण त्या तोफेला सगळ्यांना माहिती आहे का की त्या तोफेमध्ये किती जास्त टेक्नॉलॉजी वापरली गेली होती? आजच्या काळात सुद्धा अशी टेक्नॉलॉजी नाही आहे. आजच्या काळात सुद्धा आपण तशी तोफ बनवू शकत नाही. पण आपण तितक्या कुतूहलाने पाहतो का त्या तोफेकडं? तिथे एखादा दगड असेल तर त्या दगडाला आपण विचारतो का, काय रे बाबा तू इथं आहेस? तुझा इतिहास काय आहे? प्रत्येक दगड माझ्याशी बोलतो. शिवाजी महाराजांचं माझ्या अंगात येतं, अंगात. छत्रपती संभाजी महाराज फक्त थांबू शकत नाहीत, पण शिवाजी महाराज आणि बाळराज आणि मला दख्खनचा राजा म्हणजे शिवाजी महाराजांचे थोरले भाऊ, त्यांचे काका. मला तो माणूस व्हायचे. मला तो माणूस आधी व्हायचे. मी खूप वर्ष झाले गर्भ धारण केला होता, म्हणजे आर्टिफिशियल गर्भ ज्याला म्हणतात. म्हणजे तारा तारा राणी हे यांचे नातू नातू तिला जन्म देण्यासाठी मी खूप वर्ष ब्रह्मचर्याचं पालन केलं. आणि एक दिवशी संतांचा आवाज आला मला. त्यांनी सांगितलं की हे अमुक अमुक ठिकाणी त्याग कर. आणि त्यातून म्हणत तर मला दिसली सुद्धा, ताराबाई दिसल्यात मला. माझ्या घरात मी खूप छोटा माणूस आहे, पण तारा जन्म येण्यासाठी मी ब्रह्मचर्याचा वापर नीट करून ताराला जन्म देऊ शकलो. हे 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 माझं वर्तमान काळातली परिस्थिती. आता थोडं भूतकाळातले मी जे मला शिकवण्याची इच्छा होती, मी कुठं क्लासमध्ये शिकवलं नाही, कधीच घरच्यांशी सुद्धा बोललेलं नाही नीट. मला जे काही शिकवायचं आहे ते मी आज तुमच्यासोबत एक लहान माणूस म्हणून, तुमचा एक लहान भाऊ समजून मला मला सांगा. मराठी मराठी असणं आणि मराठा असणं ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. आपण पुंडलिकाच्या द्वारी अर्ध्या क्षणासाठी जातो. त्या अर्ध्या क्षणामध्ये कोणता दरवाजा उघडतो ह्याची आपल्याला सुद्धा जाणीव नसते. कधी कधी आपण एखाद्या रोड ॲक्सिडेंटमध्ये वाचवलं जातो. ते आपल्याला वाटतं की काही नाही, छोटीच गोष्ट होती. पण ज्ञानेश्वर महाराज तिथं असतात. जेव्हा तुम्हाला संकट येतं तेव्हा ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला वाचवण्यासाठी त्या जागेवर स्थितप्रज्ञ अवस्थेत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. जर तुम्ही चांगल्या कामासाठी काही केलं असेल, मी संत तुकाराम महाराजांशी बोलतो. हे अगदी
खरंय. छोटा मी छोट्या बापाचा आहे, पण संत तुकारामपर्यंत माझी ओळख आहे. मी बोलताना अडखळतो, पण मला आनंदी जे पण दिसतात. आनंदी जे ओरिजिनल मी सर्वसामान्य माणूस. माझ्या घरात काहीच नाही वेगळं. पण आनंदी जे शाहू महाराज असे सगळे जण आपण कधीच हिंदू बनवण्याआधी हिंदू लोकांचं काळीज आपलं पिठलं भाकर कधीच सोडले नाही पाहिजे. ठीक आहे, नॉर्मल मी पण कॉलेजमध्ये होतो, कोण कॉलेजमध्ये नसतं. सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये घडल्यात आपल्या सर्वांच्या हातातून. पण आता तरी किंवा आता मी असं उलट म्हणेन की जे आत्ता आत्ता कॉलेजमध्ये आहेत त्यांनी अजिबात कंचन, कामिनी आणि कीर्ती, प्रेमानंद महाराज म्हणतात तसं या तीन गोष्टी सोडा. मी या तिन्हीपैकी एका पण गोष्टी मागं पळालेलो नाही. खरंच म्हणजे पळालोय, पण अपयश हाती आलेलं आहे. आणि त्या अपयशामुळे मी आज खूप खूप मोठ्या उंचीवर पोहोचलेलो आहे. मला संत तुकाराम महाराजांचं दर्शन भेटलं. मला कोणती अडचण आली ना, मला कोणती अडचण येऊ द्या, कोणती पण एकदम बारीक किंवा एकदम मोठी, पण हनुमान येतात मला वाचायला. हनुमान स्वतः बजरंगबली छाती ठोकपणे सांगू शकतो. ठीक आहे, मराठवाड्याचाच आहे मी. माझा पण जिल्हा संभाजीनगर, वायगाव, माजरी. आमच्या तिथं नव्हतं पाणी. आमचे पंजोबा पंजोबा दगडू म्हणाळ होते. दगडू म्हणाळ आणि आमचं तिथून बेट हे विभक्त झालं. आता आमच्या गावात तसे 3 बेट आहेत. माझ्या वडिलांचे वडील बॅरिस्टर होते. EDCC बँकेमध्ये EDCC नावाची बँक होती. ती आता नसेल कदाचित. त्या बँकेत ते 4-5 जिल्ह्यांचे प्रमुख होते. प्रमुख स्थानावर स्थानापन्न होते. ते बुलेट चालवायचे. माझे वडिलांचे वडील, आजोबा. आणि आईचे वडील ते पण खूप थोर होते. त्यांनी खूप समाजसेवा केली. त्यांनी खूप खूप मोठी जमीन दान दिली. का नाव थोड्या वेळाने मी सांगेन. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नाव सांगेन. कमालपूर कमालपूर कमालपूरमध्ये त्यांनी खूप मोठी जागा दान दिली. आणि त्यांच्या दोघांचा आदर्श घेऊन माझ्या वडिलांचे वडील खूप लवकर वारले. मी तेव्हा 6वीतच होतो. 6वीत असताना त्यांचं निधन झालं. मला हे कळत नव्हतं. काहीतरी पॅरालिसिस झाला होता. क्रिटिकल होतं ते, वाचवता नाही आलं कोणालाच. आणि हतबल होतो. मला सांगायचं, यूट्यूबचं चॅनल मला चालू करण्याची इच्छा एकच कळकळीने की महाराजांचं कधी डोकं खाली नाही झालं पाहिजे. आपण गणेशोत्सवात कधीच नाही, कधीच नाही. हे थांबवण्यासाठी मी फक्त यूट्यूब चॅनल उघडले. मला या यूट्यूबमधून अर्धा पैसा सुद्धा मला नको आहे. मी खूप स्वाधीन आहे. मी स्वतः खूप तटस्थ आहे. या मुठ्ठीमधून मी अखंड नावाचा राक्षस मारलेला आहे. ते सोडा, ते कल्पनेच्या जगात वेगवेगळ्या गोष्टी असतात. तुम्हाला वाटेल की हा भावना विवश नाही आहे मी. जेवढ्या भावना आहेत तेवढं मी खरंच बोलतोय.
माल पुरवतात की माझ्या वडिलांशी कमी बोलतो, शिवाजी महाराजांशी जास्तीत जास्त बोलतो. माझे सगळे पत्र, सगळे सगळं जग, कैलास मानसरोवरची यात्रा सगळं मी प्रेमानंद महाराजांनी आपोआप करून दिलं मला. आणि प्रेमानंद महाराजांनीच मला हे सगळं, किंवा मग हनुमानाचं मी पहिल्यापासून भक्त होतो लहानपणीपासून, त्यामुळेच मला एवढं मोठं यश हाती आलं. नवीन पिढीला मी सांगू इच्छितो, सूर्य एकच असतो. चंद्र तुम्ही पाहिजे तेवढे बनवू शकता. सूर्य एकच असतो. चंद्र तुम्ही पाहिजे तेवढे बनवू शकता. ह्या गोष्टीचा अर्थ मला तुम्हाला सांगणं कठीण आहे. पण उदाहरणार्थ आता थोडा इथं तुम्हाला उजेड दिसत आहे, तो सूर्य आहे. आणि स्वतः आपण, आता मी तुमच्याकडे तोंड करून बघतोय, समजा तुम्ही मलाच बघताय, पण आता माझा हात हा तुमच्या माग गेला की त्याला म्हणायचं चंद्रकला, त्याला चंद्रकला म्हणायची. आणि एक एक चंद्रकला जेव्हा उलगडत जाते, जसं प्रत्येक माणूस कोणी असो, नर, पशु, मादा, पशु पक्षी आणि पाणी आणि जड जीव हे सगळ्यात मोठे हितचिंतक, शुभचिंतक असतात. आपल्याला जर काहीही मिळवायचं असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये धैर्य, काळाची कोणतीही बाजू, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या चारही गोष्टींसाठी एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे स्वतःवरचा राग आवरता आला पाहिजे. माझ्यामध्ये एवढा राग होता एकेकाळी, तो आता मी सगळा दाबून टाकला. नवीन पिढी असती ते सगळे रागातच बोलतात, पण ती रागाची पातळी जेव्हा आपण खाली नेतो, तेव्हा आपल्याला एक अभंग तुम्ही जरूर ऐका, महेश काळे यांनी गायलेला आहे तो. आपल्यामध्ये नको उगीच चिखल, ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजनाविना काळ घालवू नको रे, हरिभजनाविना काळ घालवू नको रे, घालवू नको रे, घालवू नको रे, हरिभजनाविना काळ घालवू नको रे, हरिभजनाविना काळ घालवू नको रे.